गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। ज्या भक्तीनं साक्षात भगवंताला मंत्रमुग्ध केलं ते म्हणजे मारुतीराया। आणि हे मारुतीराया आहेत ना, या मारुतीरायांचा जन्मोत्सव आहे आणि आता 1 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। पण या जन्मोत्सवाबद्दल मनुष्याच्या जीवनामध्ये कोणते बदल होऊ शकतात, मनुष्याने कसं वागावं, कसं राहावं, हनुमंतरायांची भक्ती सांगत असते। समर्थांनी सांगितलेला आहे ना, हनुमंतरायांचा जन्म नक्की झाला कसा, या सर्व विश्लेषण आहे ना या निरूपणामध्ये होणार आहे। म्हणून आपण कान देऊन ऐकावं, कारण जेव्हा कानाने आपण श्रवण करू ना, दुसऱ्या कानानं ते बाहेर पडू नये यासाठी दुसरा कान बंद करून ऐकावं। कारण हे निरूपणाचं सार आहे ना, जेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होऊन बसेल तेव्हा खरा आमूलाग्र बदल आहे ना तो आपल्यामध्ये होणार आहे। म्हणून आपण पाहूया नक्की हनुमंतराया होते कोण, हनुमंतरायांची आई कोण होती, हनुमंतरायांचे पिता कोण होते, हनुमंतराया जन्माला कसे आले। आता आपण पाहूया। एक अंजना नावाची अप्सरा होती आणि ती भगवान इंद्र यांच्या दरबारामध्ये काम करायची। तिचं काम बघून भगवान इंद्र होते तिच्यावर भरपूर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात। तेव्हा अंजना सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या। तेव्हा ब्रह्माजीनं विचारल्यावर अंजनानं सांगितलं की ती एकदा पृथ्वीवर बाळकृपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना बघितलं। तिला ते फार मजेशीर वाटलं, म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले। त्यामुळं त्यांची तपस्या भंग झाली। त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितलं आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमामध्ये पडली ना तर त्याच क्षणी ती वानर बनेल। तेव्हा तिनं घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्यांची श्रापापासून मुक्ती करावी। तेव्हा ते ऋषी तिला सांगितले की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही। तू ज्याच्यावर प्रेम करशील ना तो वानरमुखी माणूस असेल। बघा, हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक गोष्ट सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा। तेथे तुला तुझे पतीसुद्धा भेटतील। तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर। पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्ततासुद्धा मिळेल। अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते। एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो। बघा, हे निरूपण आहे ना, मन देऊन ऐका। जोपर्यंत हे सार आहे ना आपल्या मनामध्ये प्रेरित होत नाही तोपर्यंत हे निरूपणसुद्धा समजणार नाही। म्हणून बघा, एके दिवशी दूर एक मनुष्य होता ना, तो वाघासोबत युद्ध करताना दिसतो। ती त्याच्या प्रेमामध्ये पडते। त्या माणसानं तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचं वानरमध्ये रूपांतर होतं। हे बघून अंजना रडू लागते, तिला दुःख होतं। तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो। तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते
आणि त्याच्याकडे बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो. तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे, तो वानरांचा राजा केसरी आहे. त्याला भगवान शिवांकडून वरदान भेटलेलं आहे. त्यानं तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितलं. अंजना आणि केसरीनं जंगलात जाऊन लग्नसुद्धा करतात आणि ते तिथे एकत्र राहू लागतात. भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनानं पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकरांची पूजा करते. तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्नसुद्धा होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळं ऋषीनं दिलेल्या श्रापापासून तिची मुक्ततासुद्धा होईल. एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ त्या पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो. तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपामध्ये राजाला पायस देतो आणि त्याला त्याच्या पत्नीला द्यायला सांगतो. राजा दशरथ त्यांची मोठी पत्नी कौशल्याला तो पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते. ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटतं आणि हे वादळ आहे ना वायुदेव घडवून आणत असतात. कारण ही भगवंताची लीला आहे ना. बघा, कधी कधी आपल्या आयुष्यात आहे ना अशा काही गोष्टी घडतात ना, आपल्याला वाटत असतं की हे होणारच नाही, तरीसुद्धा ते होऊन जातं. ही भगवंताचीच लीला आहे ना. बघा, त्यावेळी ते उडत असताना त्या वनातून जात असताना अचानक वादळ सुटतं आणि हे वादळ वायुदेव घडवून आणतात आणि त्या वादळामुळं ते पायस वंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या त्या अंजनीच्या हातामध्ये पडतं. भगवान शिवाचा हा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन करते आणि काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो. हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतात. पुत्र जन्मामुळं अंजना ऋषीनं दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकामध्ये परत निघून जाते. हनुमंताच्या जन्माची घटना आहे ना सूर्योदयाच्या वेळी म्हणजे चैत्र पौर्णिमा मंगळवारी या दिवशी घडलेली आहे. म्हणून या दिवशी हनुमान जयंती आपण म्हणूनच साजरी करतो ना. म्हणून मारुतीला हनुमान का म्हटलं जातं? एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो. त्याला तो एका फळासारखा वाटतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो. सूर्यदेव मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपलं प्रखर किरण वाढवतो. पण बाळक मारुती सूर्याकडे उडत जातो. हे बघून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की हे फळ नाही, ते सूर्यप्रकाश देणारं सूर्य आहे. तू जेथून आला आहेस ना तेथून परत जा. पण बाळक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो. हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो. त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो. तेव्हा पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो. हे बघून तो भरपूर क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केलं, पण कोणाकडून उत्तर मिळत नाही. म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळामध्ये जातो. त्यामुळं पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहनं थांबतं. त्यामुळं पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात. आणि हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सर्व हकीकत सांगतात. तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळामध्ये जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास ते विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतंही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार. आणि त्याच्या हाणूला वज्राने छाटलं
म्हणून मारुतीला हनुमान असं म्हटलं जाईल. आणि हनुमंतांचा आता पाहूया, हनुमंतांचा रंग शेंद्री का आहे. बघा, कधी कधी आपण मंदिरांमध्ये बघतो हनुमंत शेंद्री रंगामध्ये जास्त दिसतात. जेव्हा एकदा सीता स्नान करत झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते, तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परमभक्त, म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावून टाकतात. म्हणून हनुमंतांचा रंग आहे ना, तो शेंद्री रंगांचा असतो. आता हनुमंतांना शेंदूर आणि तेल का अर्पण करतात ते सुद्धा पाहूया. जेव्हा हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो ना, तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते. तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात, त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर किंवा तेल वाहतात ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना, हनुमंतराया बजरंग बळी ही अशी अनेक नावं आहेत. आणि ही नावं आहेत ना, आपल्या जीवनामध्ये जर आपण धारण केली ना, आपल्या या वैखरीमध्ये रोज घेतली, तर आपल्याला अशी एक ऊर्जा मिळून जाते ना. ती ऊर्जा आपल्या प्रत्येक समयी, प्रत्येक वेळोवेळी आपल्याला उपयोगी पडत असते. आणि ही ऊर्जा काही साधी असते का. म्हणून एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा जर त्रास असेल ना, तर आपले पूर्वीचे पूर्वज होते ना, आपले आजोबा होते, आजी होती, ती बघा तो त्रास दूर करण्यासाठी हनुमान जन्मोत्सव म्हणजे त्या व्यक्तीवरून त्या दिवशी आहे ना, तो नारळ उतरला जात होता. आणि त्यानंतर तो नारळ हनुमानाच्या देवळामध्ये फोडला जात होता. म्हणजे आपल्या पूर्वजांना ज्या गोष्टीचं ज्ञान होतं ना, आपण म्हणतो कलियुग खूप पुढे चाललं आहे, पण तुम्हाला वाटतं का बरं, ती अंधश्रद्धा नव्हती. कारण हनुमंतरायांच्या चरणामध्ये एवढी शक्ती आहे ना, की जर तुम्ही हा पण नारळ असतो, नारळाला तुम्ही साधं मानू नका. कारण या नारळामध्ये बघा, असं आपण म्हणतो ना, आपण अंधश्रद्धा मानत नाही, पण असं बोलतात ना की जिथे असतील शिते तिथे जमतील भूते. बघा, या पृथ्वी तलावर आहे ना, ही सुद्धा एक योनी आहे. आणि या योनीला बघा, जर दूर करायचं असेल तर हनुमंतरायांची ही शक्ती आहे ना, त्या शक्तीला प्रेरक आहे. म्हणून असा नारळ हनुमानाच्या देवळामध्ये फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी जी अनिष्ट शक्ती आहे ना, ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते. म्हणून हनुमानाची मंदिरामध्ये किंवा घरामध्ये कशी पूजा करावी ना, ते आता आपण पाहणार आहोत. वाममुखी म्हणजे डावीकडे तोंड असलेल्या मारुती किंवा दास मारुतीची पूजा आहे ना, ती सामान्य लोकांनी करावी. मारुती पूजनाच्या पूर्वी स्वतःला करंगळी जवळील बोट आहे ना, त्याने शेंदूर लावावा. हनुमानाला शेंदूर किंवा रुईची पानं, फुलं तसेच तिळाचे तेल जरूर अर्पण करावं. मारुतीला फुले वाहताना ती बघा, हे लक्षात घ्या, 5 किंवा 5च्या पटीनं, म्हणजे 5, 10, 15, 20 अशी व्हावी. हनुमानाला केवडा, चमेली आणि अंबर आहे ना, या गंधाच्या उदबत्त्या जास्त प्रिय असतात. त्यामुळं उदबत्ती नेहमी उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठ्यात धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा ओवाळावी. हनुमानाला नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा आणि हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग देवाला अर्पण करावा आणि अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा. आता पुढे पाहूया. हनुमानाच्या देवळामध्ये दर्शन घेतल्यानंतर 5 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. आता आपण इथे चुकतो कुठे, की जेव्हा आपण हनुमंताला 5 प्रदक्षिणा आहे ना, प्रत्येकजण घालत असतो, पण जेव्हा एक प्रदक्षिणा होते ना,
तेव्हा आपण हनुमंताचं दर्शन घ्यायला चुकतो, तेव्हा त्या 5 प्रदक्षिणा कधीच होत नाही. म्हणून जेव्हा एक प्रदक्षिणा झाली ना, हनुमंतरायांच्या चरणांचं दर्शन घ्या आणि परत दुसरी प्रदक्षिणा मारा. म्हणजे अशा 5 प्रदक्षिणा मारा, तेव्हाच खरी भक्ती घडते. अधिक संख्येमध्ये प्रदक्षिणा जर घालायच्या असल्यास ना, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणाच्या संख्येच्या पटीने म्हणजे 10, 15, 20 अशा घालाव्या. शास्त्रामध्ये हनुमंताच्या जन्मोत्सवाबद्दल खूप वर्णन केलेलं आहे. तिथे सांगितलेलं आहे की जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल, वेगवेगळ्या बाबतीमध्ये बाधित झालेला असेल, तर हनुमंताची पूजा करताना त्यासाठी एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे. त्यात 14 काळे उडीद टाकून त्या तेलामध्ये स्वतःचा तोंडवळा पाहायचा आहे आणि मग ते तेल मारुतीला वाहायचं आहे. एखादी व्यक्ती जर रुग्ण व्यक्ती जरी मारुतीच्या देवळामध्ये जाऊ शकत नसली तरीही याच पद्धतीनं तिला मारुतीची पूजा करता येते. तेलात तोंडवळ्याचं प्रतिबिंब पडतं, तेव्हा ते वाईट शक्तींनीही हे प्रतिबिंब पडतं. तेव्हा हे तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्तीचा नाशच होऊन जातो ना. जर एखादा व्यक्ती आजाराने बाधित असेल किंवा वेगळ्या कोणत्या मार्गाने बाधित असेल, तर त्या व्यक्तीला मारुती स्तोत्र म्हणण्यास सांगावं किंवा हनुमानाचा नामजप करायला सांगावा. हनुमान जन्मोत्सव आहे ना, या दिवशी मारुतीचा म्हणजे श्री हनुमतये नमः, श्री हनुमतये नमः, श्री हनुमतये नमः हा जप आहे ना, तो अधिकाधिक करावा. म्हणजे त्यावेळी हनुमंतरायांच्या समोर आपली ही उपासना आहे ना, ती निरंतर करावी. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अनेक जण मारुती स्तोत्राचे पठणसुद्धा करतात. याचे अनेक फायदे आहेत. बघा, हे सार आहे ना. बघा, समर्थ रामदास स्वामींचा 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुती त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुती स्तोत्र म्हणजे भीमरूपी स्तोत्र आहे ना, ते रचलं ना. हे स्तोत्र पठण करणाऱ्याला धन धान्य पशुधन संतती संपत्ती या साऱ्याचा उत्तम लाभ होतो. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो रोज उपासना करीना त्याच्या जीवनामध्ये सर्व काही उत्तमच चालतं. त्याच्या जीवनामध्ये सर्वच त्याला संतती असेल संपत्ती असेल ती कधीच वाया जात नाही. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये जर निरंतर सुख हवा असेल ना, तर निरंतर भगवंताची आपण उपासना करायला हवी. कारण आपण आहोत ना श्रीरामाचे भक्त आहोत, हनुमंतरायांचे भक्त आहोत. हनुमंतरायांनी ज्या प्रकारे श्रीरामांची भक्ती केली ना, तशी आपण सुद्धा करायला हवी. म्हणजेच म्हणून अगोदर आपण हनुमंतरायांना भेटायला हवं. कारण हनुमंतरायांना श्रीरामानं सुद्धा सांगितलं ना की माझं चिंतन करण्या अगोदर जर तुम्ही हनुमंतरायांचं जरी चिंतन केलं ना, तर माझ्या आशीर्वादाच्या अगोदर हनुमंतरायांचा आशीर्वाद मिळत असतो. म्हणून आपण पाहिलं सुद्धा असेल, एक वेळेला तुमच्या गावामध्ये श्रीरामाचं मंदिर नसेल, पण हनुमंतरायांचं मंदिर आहे ना, ती नक्कीच असेल. म्हणून या स्तोत्राच्या पठणानं भूत पिशाच संबंधी आदी वाईट शक्तींची बाधा आहे ना, सगळे रोग व्याधी नष्ट होतात. तसेच मनुष्याच्या जीवनामध्ये असलेली चिंता ते सर्व दुःख दूर होऊन आनंदाचीच प्राप्ती होते ना. म्हणून पूजा संपन्न होत असताना प्रभू श्रीराम आणि मारुतीरायांची आरती नक्की करावी. हनुमानाची ही जी यथाशक्ती आहे ना, ती पंचोपचारे किंवा षोडोपचारे पूजा करावी. आणि आपल्या भागामध्ये पूजेची जी पद्धत प्रचलित आहे तिचे अनुकरण करणं श्रेयस्कर ठरतं. म्हणून बुद्धी बळ कीर्ती धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक असणाऱ्या या मारुतीवर तुमची श्रद्धा आहे का?
बघा, कधीतरी आपण या मनामध्ये विचार करा की जर आपण दुःखी असू तेव्हाच भगवंताला आपल्या मनामध्ये घ्यायचं, आणि जेव्हा सुख असेल ना तेव्हा भगवंताची आठवणसुद्धा आपण काढत नाही. म्हणून अगोदर श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा, तेव्हाच भगवंत कृपा करत असतो. जर विश्वास नसेल ना तर भगवंताची कृपा कधीच होत नाही. म्हणून आजवर गेलेले दिवस आहेत ना ते विसरून जा. आता पुन्हा नवीन दिवसाला सुरुवात करा, आणि हा नवीन संकल्प आहे ना प्रत्येक मनुष्यानं करायला हवा. कारण हा हनुमंत जन्मोत्सव आलेला आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्व कामं उरकून अगोदर उपासना करा, आणि हनुमंतरायांची शक्ती आहे ना आपल्या जीवनामध्ये निर्माण करा. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्या जीवनामध्ये आपल्या या मनामध्ये भगवंत कसा निर्माण होईल बरं. बघा, एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. शुद्ध नाही ज्याची भावना, देव कोठे आहे सांगणा. म्हणजे तुमची भावना जर शुद्ध नसेल ना तर देव तुम्हाला दिसणार सुद्धा नाही, भगवंताची प्रचितीसुद्धा तुम्हाला येणार नाही. मग आपण भगवंताला दोष देत फिरू की मी एवढी भक्ती केली, एवढं काही केलं ना तरी भगवंताची कृपा झालीच नाही. पण तुझे भगवंताचं नामस्मरण केलंस, तू कशासाठी केलंस बरं? तुझा पहिला मुद्दा काय होता बरं? तू फक्त पैशासाठी केलंस की भगवंता तुझं मी नामस्मरण करेल, मला धन दे, पैसा दे. पण तू पवित्र भावनेने जर केला असतंस ना, जर पवित्र मनाने केलं असतंस तर भगवंताची असीम कृपा तुझ्यावर झाली असती. म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आपण जी भक्ती करतो ना ती पैसे मिळावे, धन मिळावे यासाठी करत नाही, तर या मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मीय समाधान मिळावं, आत्मीय धैर्य मिळावं म्हणूनच करत असतो ना. ज्या मनुष्याला या गोष्टीचं ज्ञान कळालं ना तो कधीच भगवंताकडे अशी मागणी करत नाही. पण तरीसुद्धा हा कलियुगातला मनुष्य आहे ना, मागणीशिवाय काहीच करत नाही. आणि भगवंत एवढे भोळं दैवत आहे की त्याची मागणीसुद्धा त्याची पूर्ण करून टाकतात. म्हणून दोन वेळची उपासना आहे ना आपल्या जीवनामध्ये घडायला हवी. जोपर्यंत ही उपासना आपल्या जीवनामध्ये घडत नाही ना तोपर्यंत आपल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळणार नाही. म्हणून फक्त मनामध्ये विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. या जगामध्ये चराचरामध्ये माझा भगवंत वसलेला आहे, प्रत्येक जीवामध्ये माझा भगवंत आहे. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करा. दुसऱ्याचं कधीही भलं करायला तुमचं मन प्रेरित करा. तुमचंसुद्धा एक दिवस भलं होणार आहे. तुमच्या जीवनातसुद्धा तुमची अधोगती नष्ट होऊन तुमचं जीवनसुद्धा योग्य वेळी योग्य वेळेला भरारी घेणार आहे. फक्त भगवंताची आठवण ठेवा. प्रत्येक कार्य आहे ना भगवंताच्या नामस्मरणाने सुरू करा. तुमच्या जीवनाचं सार आहे ना, तुमचं जीवन कधी पलटून जाईल आणि कधी आकाशी भरारी घेऊन जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून हनुमंतरायांची ही भक्ती आहे ना ती प्रत्येकानं करायला हवी. रोज व्यायाम करायला हवा. जर हनुमंतरायांची भक्ती जर तुम्ही जरी केली नाही ना तरीसुद्धा दर शनिवारी मंगळवारी हनुमंतरायांचं जे मंदिर आहे ना ते मंदिर स्वच्छ ठेवा. कारण तुम्ही जर मंदिर स्वच्छ ठेवलं ना तरी हनुमंतरायांची कृपा तुमच्यावर बरसेल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.